B.Ed ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर विद्यार्थी नोंदणी म्हणजे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे। तर आजपासून विद्यार्थी त्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म भरू शकतात। तर तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलमध्ये सुद्धा आता एक शेड्यूल उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथे तुम्ही बघू शकता। B.Ed ॲडमिशन 2026-27 कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे दुपारी 3 वाजता रजिस्ट्रेशन सुरू करून देण्यात येणार आहे आणि 16/7/2026 पर्यंत ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे। ठीक आहे, म्हणजे साधारणतः आपल्याजवळ 15 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे, कारण की तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेसच आपले डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे। ठीक आहे, तर आज 3 वाजता आपले रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला A to Z अपडेट म्हणजे फॉर्म कसा भरायचा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडा वेट करा। आज आपण रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार, जेणेकरून विद्यार्थी त्यांचे रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकले पाहिजे। तर बघू शकता 1 जुलैला अशा प्रकारे एक परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये सुद्धा जे B.Ed आहे जनरल आणि स्पेशल त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनची डेट यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे, तर विद्यार्थ्यांनी एकच लक्षात ठेवा, डॉक्युमेंट लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही डॉक्युमेंट रेडी केलेले आहे का एकदा चेक करा, कारण यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे संपूर्ण डिग्रीच्या मार्कशीटा, त्यानंतर PG केली असेल तर PGच्या ऑल मार्कशीट लागणार आहे तुम्हाला आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे। कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे तुम्ही फिल करू शकता। संपूर्ण डॉक्युमेंट्स विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट रेडी करून ठेवा, कारण की आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यामध्ये आपण फॉर्म भरण्याचा। ठीक आहे, तर 3 वाजता रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।